दरम्यान महत्त्वाची अपडेट म्हणजे भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे गेल्या 20 मिनिटांपासून श्रीनगरमध्ये मात्र शांतता आहे। शस्त्रसंधीचं सुरुवातीला उल्लंघन केलं पाकिस्तानने, त्याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं, चोख उत्तर दिलं। यानंतर मात्र 20 मिनिटं झाली, श्रीनगरमध्ये जो गोळीबार आहे तो थांबलेला आहे। श्रीनगरमध्ये 20 मिनिटांपासून शांतता बघायला मिळते। अमेरिकेच्या मध्यस्थीने खरं तर हा करार करण्यात आलेला होता, मात्र अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलंय। पाकिस्तानचा इतिहासच खरं तर तसा आहे, पाठीमध्ये खंजीर खुपसणं, विश्वासघात करणं, या गोष्टी पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केलेल्या आहेत। पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि पाकिस्तानने जोरदार गोळीबार सुरू केला आणि या गोळीबाराला खरं तर भारताने सुद्धा तसंच उत्तर दिलेलं आहे। बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर दिलेलं आहे। भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख उत्तर दिलं आणि जम्मूतील अनेक परिसरात यावेळेला पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात येतोय। दरम्यान आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघतो श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झाला नसल्याचं भारतीय सैन्यानं स्पष्ट केलेलं आहे। बरोबर आहे। या संदर्भात यातून नुकतंच भारतीय लष्कराने म्हटलं आहे की कुठलाही ब्लास्ट किंवा कुठलाही स्फोट हा श्रीनगरवर झाला नाहीये। सध्या जी एलओसी आहे, एलओसी वरती सध्या फायरिंग थांबलेली आहे आणि जे 2 पाकिस्तानकडून भारताचे दिशे झाले होते त्या सगळ्यांना टेकन डाऊन करण्यात आले, त्यांना सगळ्यांना नष्ट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। पण सध्या जर बघितलं जैसलमेर बाडमेर इथेही स्फोटांचा आवाज नाही। सध्या ही आताचं अपडेट आहे। आतापर्यंत दोहरी रणनीति को दर्शाता है कि एक और पेशावर में स्ट्राइक की जा रही है तो दूसरी ओर बिम्बर वैली में भी वहां पर टेरर कैंप को निशाना बनाया जाता। पूरी संभावना है इस बात की और आतंकवाद की कमर तोड़ने में ये बड़ा कदम है भारत का, क्योंकि भारत को उकसाया गया है। जो जब उकसाया गया पेशावर में, अगर आप कह रहे थे दिवाली जैसे धमाकों की आवाज़ और उनको सबक सिखाने की बात, तो बिम्बर वैली भी अछूती नहीं है। उसके भी बहुत बड़े मायने हैं, क्योंकि यह फर्टाइल ग्राउंड है, यह खेती है जिसको पूरी तरीके से आतंकवाद की भारत अब वह खेती नस्ते नाबूद कर रहा है। अमन जी, तर आपण बघतो श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झालेला नसल्याचं भारतीय सैन्यानं स्पष्ट केलेलं आहे। मागच्या 20 मिनिटांपासून खरं तर श्रीनगरमध्ये शांतता आहे। आपण बघतोय पाकिस्तानचे जे हल्ले झालेले आहेत त्या हल्ल्यांना आपण चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। खरं तर भारत हा शांतताप्रिय देश आहे, कधीही आपण पहिल्यांदा हल्ला करत नाही, नो फर्स्ट अटॅक ही आपलं धोरण आहे। मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरू झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, यानंतर मात्र भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। श्रीनगरमध्ये सुद्धा गोळीबार करण्यात आलेला आणि या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर मागच्या 20 मिनिटात हा गोळीबार बंद झालाय, भारतीय सैन्याने असं स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान श्रीनगरमध्ये कोणताही मोठा स्फोट झाला नसल्याचं सुद्धा भारतीय सैन्यानं स्पष्ट केलंय। अमेरिकेच्या मध्यस्थीने खरं तर हा करार केलेला होता, भारताला विनवण्या केलेल्या होत्या आणि शस्त्रसंधीनंतर अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानने केलेला हा करार त्यांनीच मोडलेला आहे। मात्र शस्त्रसंधी उल्लंघनाला कडक प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे आपण सुद्धा चोख प्रत्युत्तर देतोय। ड्रोन हल्ला परतवण्यासाठी आपल्याकडून जो प्रतिहल्ला केला जातोय त्याची दृश्य सध्या आपण बघतोय। मागच्या 3 दिवसांपासून खरं तर पाकिस्तानकडून हे हल्ले केले जात आहेत आणि या हल्ल्यांना भारत सुद्धा जशास तसं उत्तर देतोय। पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी खरं तर मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानचे एअर बेस सुद्धा आपण फोडलेले आहेत, मात्र तरी सुद्धा पाकिस्तान वटणीवर येताना दिसत नाहीये। पाकिस्तानच्या कुरापती अजून सुद्धा सुरू असलेल्या दिसत आहेत। दहशतवाद्यांचं खरं तर जे माहेरघर म्हणता येईल, ज्या ठिकाणी दहशतवाद पोचला जातो, अशा पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती करायला सुरुवात केलेली आहे।
याच पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतामध्ये ड्रोन टाकलेले आहेत, गोळीबार केलेला आहे आणि या हल्ल्याला भारतीय सैन्य जशास तसं उत्तर देताना दिसतंय. शस्त्रसंधीनंतर अवघ्या 3 तासात पाकिस्तानने उल्लंघन केलेलं आहे आणि या पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी तसंच उत्तर दिलेलं आहे. आपण बघतो मागासपासून जम्मूतील अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जेव्हा या गोळीबाराला आपल्या जवानांनी तसंच उत्तर दिलं, यानंतर तो गोळीबार थांबलेला आहे. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आलेला होता. दरम्यान राजौरी असेल किंवा बारामुल्ला या ठिकाणी सुद्धा गोळीबाराचा मोठा आवाज आलेला होता आणि अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानने ड्रोनने आपल्या भारतावरती हल्ला केलेला होता. या ड्रोनना पाडण्यासाठी, ते परतवून लावण्यासाठी आपण सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलंय. दृश्यांमध्ये आपण जे बघतोय, जे मधल्या रिंगमध्ये आपल्याला बघायला मिळते, जे लाल लाईट्स खरं तर आपल्याला दिसत आहेत, आकाशात असलेले ड्रोन पाडण्यासाठी आपण सुद्धा त्यांना परतवून लावण्यासाठी हल्ला केलेला आहे.